महाराष्ट्रात झालं. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इतकी पावली महायुतीला, ह्या रांगेने कोणाचं नवऱ्याचं ऐकलं नाही, नेत्याचं ऐकलं नाही. आणि इथे केवढ्या सीटा मिळाल्या, 144 लागतात मुख्यमंत्र्याला, 237 मिळाल्या. समोर आम्ही मी संसदीय कामकाज मंत्री आहे, समोर शोधावेच लागतात. अरे या की रे आम्हाला कायदा करायचा आहे, विरोधक नसताना कायदा कसं करू. ते सगळे म्हणून 40-50 जणच आहे. तेच बिहारमध्ये झालं. आता विचार विरोधी लोकांनी असा केला पाहिजे की बाबा किती दिवस आपण पैसे खर्च करणार आहोत, वेळ खर्च करणार आहोत, परीक्षा घेणार आहोत. परीक्षेचा निकाल लागला, बिहारमध्ये लागला, दिल्लीमध्ये लागला, दिल्लीमध्ये विधानसभेत लागला, केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले. देशामध्ये 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री तरी आहे, नाही तर उपमुख्यमंत्री ते आहे. समजा आता बिहारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत 22 राज्यामध्ये. पंतप्रधान यांचा, राष्ट्रपती यांचे, उपराष्ट्रपती यांचे, लोकसभा अध्यक्ष यांचा, राज्यसभा सभापती यांचा, आणि आता म्हटल्याप्रमाणे 22 राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे. अशा पार्टीबरोबरच लोक जाणार, कारण त्यांना या पार्टीबद्दल विश्वास नाही पडला. 2014 साली मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते गुजरातचे 15 वर्ष मुख्यमंत्री होते. मोदीजी असं एक व्यक्तिमत्व झालं की ते कधी हरलेच नाही. आधी गुजरातमध्ये 15 वर्ष मुख्यमंत्री राहिले, मग आता 2 टर्म म्हणजे 10 वर्ष पूर्ण होऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. हा इतिहास या देशामध्ये कोणी केला नाही. आता का लोक असा विश्वास ठेवतात, भानामती करतात, का जादू करतात, ते लोकांना विश्वास देतात की मी तुमच्या जीवनामध्ये सुख आणेल, मी तुमच्या जीवनामध्ये आनंद आणेल, मी तुमच्या जीवनामध्ये सुरक्षा आणेल. हे त्यांनी केलं, हे लोकांनी अनुभवलं. ही नुसती भाषणं करत नाही, त्यांनी अनुभवलं. 14 ते 19 पहिली टर्म पंतप्रधान पदाची त्यांनी निर्णय केला की देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या सामान्य गरजा ह्या आपण भागवायच्या. मग त्यातून 11 कोटी लोकांच्या घराला टॉयलेट नव्हतं, 11 कोटी लोकांच्या घराला टॉयलेट आलं. 7 कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस नव्हतं तर गॅस आलं. 3 कोटी लोकांना घरं नव्हती तर घरं मिळाली. किती 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 मोठी. शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये द्यायला सुरुवात केली. 2,000 पहिली 5 वर्ष त्यावर लक्ष केले. त्याने असं म्हटलं की ह्या देशामधली दारिद्र्य रेषेखालची जी जनता आहे, दारिद्र्य रेषेखाली म्हणजे काय, ज्यांना स्वतःचं घर नाही, ज्यांच्या घरामध्ये नळाने पाणी नाही, ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर नाही, ज्यांच्या घरामध्ये टॉयलेट नाही, ज्यांच्या घरामध्ये वीज नाही, त्यांना म्हणतात दारिद्र्य रेषेखालची घरं. यांना मी दारिद्र्य रेषेच्या वर आणणार 25 कोटी लोकांना. आणि हा बीजेपीचा आकडा नाही, जागतिक स्तरावर एक एजन्सी काम करते. त्या एजन्सीचा आकडा आहे की मोदीजी 2014 साली पंतप्रधान झाले त्यावेळेला दारिद्र्य रेषेखाली होते असे 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले. म्हणजे त्यांच्या घरी टॉयलेट आलं, गॅस आलं, वीज कनेक्शन आलं, घर मिळालं, घरामध्ये सुबत्ता आली. 25 कोटी लोकांच्या जीवनामधलं दारिद्र्य त्यांनी संपवलं. दुसरा टप्पा जो होता 19 ते 24 त्यांनी या देशामधल्या सर्वसामान्य माणसामध्ये काही गोष्टी सलत होत्या. राम मंदिर झालं पाहिजे, काश्मीरमधलं 370 कलम रद्द झालं पाहिजे, 35 रद्द झालं पाहिजे, काश्मीर भारताचा भाग आहे. 19 ते 24 त्याने ते केलं. अतिशय शांतपणे राम मंदिर पूर्ण केलं. दंगा नाही, काही नाही, व्यवस्थित राम मंदिर झालं. रामाची मूर्ती बसली. आता तिथे ध्वज लावायचा असतो, तो ध्वज आता लावला जाणार आहे. त्या राम मंदिराच्या आवारातली सगळी एक एक करत देवांच्या मूर्ती स्थापन होत चालल्या. अनेक वर्ष, 550 वर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की इथे राम जन्मला, इथे बाबराची मशीद चालणार नाही, इथे मंदिर झालं पाहिजे. अनेक लढाया झाल्या, अनेक लोक मृत्युमुखी पडले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक लढाया, अनेक मारामाऱ्या झाल्या, आंदोलनं झाली, गोळीबार झाला. मोदीजींनी करून टाकलं. आणि आपल्या सगळ्यांना एकदम ज्या दिवशी रामाची मूर्ती बसली तो दिवस आठवा. या देशातले 142 कोटी लोक आणि विदेशात राहणारे 3 कोटी भारतीय, 145 कोटी लोक टी व्ही समोर बसले होते किंवा एकदा पडद्यावर येतो रामाचा चेहरा पाहतो. असं 19 ते 24 त्यांनी आपल्या स्वाभिमानाच्या विषय केले. आता 24 ते 29, त्या 24 ते 29 मध्ये ते भारत जगामध्ये आर्थिकदृष्ट्या क्रमांक 1 वर कसा जाईल यासाठी प्रयत्न करतात. उद्योग वाढवत आहेत, तरुणांचं शिक्षण वाढवत आहेत, महिलांना रोजगार मिळवून देत आहेत आणि हा देश जगामध्ये क्रमांक 1 वर गेला पाहिजे. कितव्या नंबरवर होता ते पंतप्रधान होते झाले त्यावेळेला? 2014 साली भारत 11व्या नंबरवर होता. आता कितव्या नंबरवर आहे? 4थ्या नंबरवर आहे.
30 साली कितव्या नंबरवर जाणार आहे? 3ऱ्या नंबरवर जाणार. त्यावेळेला आपण जपानला मागे टाकणार, आपण आता जर्मनीला मागे टाकणार. आणि 35 आणि 47 असे 2 टप्पे, 2च देश पुढे राहणार, चायना आणि अमेरिका. त्यांना मागे टाकण्यासाठी आता ते 24 ते 29 कामाला लागले. त्यांनी तरुणांना म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आणलं, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून मुलामुलींना नोकऱ्या मिळतील, व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणं, कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध करणं, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देणं, शेतकऱ्याला वर्षातून 6,000 त्यांनी आणि 6,000 राज्यांनी 12,000 देणं, चांगलं बियाणं घ्या, चांगली खतं वापरा, चांगलं पीक काढा, चांगलं एक्सपोर्ट करा, निर्यात करा आणि देश श्रीमंत करा, असं त्यांना 24 ते 29चं टार्गेट आहे. आता हे त्यांचं टार्गेट आहे, ते दिल्लीत बसून ते नाही पूर्ण करू शकत ना. त्यासाठी राज्यात पण सरकार लागतं, मग त्या शहरातही सरकार लागतं. आणि मग तिन्ही ठिकाणी सरकार असलं, त्यांनी समजा एक योजना दिली, प्रत्येकाच्या घरामध्ये नळाने पाणी गेलं पाहिजे, हर घर नल से पाणी असं त्या योजनेचं नाव आहे. 70,000 कोटी रुपये त्यांनी दिले. आणि भोरमध्ये समजा भारतीय जनता पार्टीचं राज्य नसेल, कुठलं तरी विरोधी राज्य असेल, तर ती योजना नीट अंमलबजावणी करणार नाही. म्हणजे मोदीजी असं नाही म्हणणार की माझं सरकारने भोरला पैसे देऊ नये. हां, जसं हिंदू मुस्लिमच्या बाबतीमध्ये 80 कोटी लोकांना गेली 5 वर्ष ते 35 किलो धान्य मोफत देत आहेत. हिंदू नाही देतात, मुसलमानांना देतात. ते कधी भेदभाव करत नाही. लोकशाही आहे, सगळं सगळ्यांना मिळालं पाहिजे. तर भोरमध्ये निधी येईल, पण त्याची अंमलबजावणी नीट होईल का? अधिकारी नीट सहकार्य करतील का? आणि त्यामुळे केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात लागतं, राज्यात जे सरकार आहे तेच भोरमध्ये लागतं. तर विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. गेल्या वेळेला संग्रामजींचं पॅनल इथे विजयी झालं, तर त्यांनी जवळजवळ 103 कोटी 69 लाखाची कामं केली, त्याचा उल्लेख त्यांनी केला. आता त्यांनी येताना मी त्यांना विचारलं, मी लवकर येतो याचं कारण मला थोडी माहिती करून घ्यायची असते. आता काय करणार आहात? लोक तुम्हाला मतदान करणार आहेत, कारण लोक खालची भांडणं पाहतात, मोदी 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 देणार आहेत मतदान. करणार काय तुम्ही? त्यामुळे इथली MIDC राहिली आहे मागे, ती आम्हाला पूर्ण करायची आहे. मोठमोठे कारखाने आणायचे आहेत आम्हाला, त्या कारखान्यामध्ये आमच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आमची पिण्याच्या पाण्याची जी यंत्रणा आहे ती थोडी आम्हाला सक्षम करायची आहे की जेणेकरून लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपेल. आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड खूप केले, पण काही राहिले आहेत ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत. मग मी 2 गोष्टी जोडल्या त्यांना, जे मी संपूर्ण महाराष्ट्रात जोडतो आहे की हे झाले रस्ते, गटर, पण माणसांचा विकास यावर तुम्ही भर द्या. जसं MIDC आली की नोकऱ्या मिळतील, महिलांना रोजगार कसा मिळेल, महिलांना आणि वृद्ध माणसांना आरोग्य सेवा कशी मिळेल. पुण्यामध्ये उदाहरणार्थ आपलं सरकार आहे, म्हणजे आता बरखास्त झालं, नव्याने येईल, तर त्याच्यामध्ये आपण शहरी गरीब नावाची योजना आणली की जे गरीब आहेत अशांना 1 लाखाचा आरोग्य विमा, 1